ते टिकले नाहीत अशा प्रकारचे त्यांचा संशय आहे। त्यामुळे त्यांची नाराजगी आहे आणि त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। इशारा दिल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्या काल अब्दुल सत्तार सुद्धा जाऊन भेटले। त्यामध्ये मला वाटतं एकनाथ शिंदेवर त्यांचा जास्त रोष यायला लागला की तुम्ही मला आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाची पूर्तता करत नाही याचा रोष आहे। त्याचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न उदय सामंत करत असतील मला वाटतं। परंतु या निर्णयाच्या संदर्भामध्ये दोन्ही समाजामध्ये जे काही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न आणि त्यांच्यात अंतर पाडण्याचा प्रयत्न मध्यंतरीच्या काळामध्ये महायुतीने केलेला आहे आणि त्याचे परिणाम आता हळूहळू त्या ठिकाणी समोर येत आहे। महायुतीच्या वतीने आज मुख्यमंत्री पहिल्यांदा समन्वय बैठक घेत आहे सरकार स्थापन झाल्यापासून। काय वाटतं आता गरज पडली की काय? 100% महायुतीमध्ये एक वाक्यता नाही हे चित्र सातत्याने दिलेलं आहे। परवाच्या दिवशी सुद्धा एक आदेश काढण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री इज बॉस। मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे सगळे निर्णय घेत असताना मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेईल हा ज्यावेळेला निर्णय होतो। अनेक प्रश्न नाराजगीचे आहेत, एक वाक्यता नाही। कदाचित एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे। त्यामुळे सुद्धा या असलेल्या सर्वांच्या बाबतीमध्ये एकमेकावर अशा प्रकारचे ॲलिगेशन करण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता हा समन्वय करण्याचा प्रयत्न केला असेल तर याचाच अर्थ असा की त्यामध्ये अलबेल नाही। भंडाऱ्यामध्ये लहान मुलाच्या रुग्णाला आग लागलीचा इतिहास असताना आज परत अमरावतीमध्ये ICU मध्ये स्फोट होऊन आग लागली, 3 लहान मुलं दगावली। मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर राज्य सरकारने पूर्णपणाने सगळ्या रुग्णालयांना तशा नोटिसा दिल्या, काय काय प्रिकॉशन घ्यायचं हे सांगितलेलं असताना सुद्धा ते अधिकार राज्य सरकारकडे असताना सुद्धा जर अशा असलेल्या निष्काळजीपणामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडतात याचाच अर्थ फक्त घोषणा करायची आणि त्याची अंमलबजावणी करत नाही। यामध्ये नुसतं त्या रुग्णालयाला जबाबदार न धरता जे कोणी अधिकारी या संदर्भामध्ये दोषी आहेत, ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। एक मिनिट या विचारलं